विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण विरामचिन्हे याविषयी माहिती घेणार आहोत. भाषेमध्ये लेखनाचा अर्थबोध होण्यासाठी आणि भाषेचे सौंदर्य वाढण्यासाठी वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केला जातो. त्या चिन्हांनाच विरामचिन्हे असं म्हणतात. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो. या थांबण्याला विराम म्हणतात. लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो. या खुणांना विरामचिन्हे म्हणतात. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, स्वल्पविराम, अवतरणचिन्ह या चिन्हांचा आपण आज या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. पहिलं चिन्ह आहे पूर्णविराम. बोलत असताना आपण आपलं वाक्य पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट ठिकाणी थोडं थांबत असतो आणि नंतर दुसरं वाक्य उच्चारतो. म्हणजेच एखादं वाक्य पूर्ण झालं की आपण तिथं लिटिल पॉज घेतो, थोडा थांबतो आणि नंतर पुन्हा दुसरं वाक्य उच्चारायला सुरुवात करतो. लेखनामध्ये वाक्य पूर्ण झालं आहे हे दाखवण्यासाठी आपण छोटासा टिंब देतो. त्या टिंबालाच पूर्णविराम असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी शाळेत जातो आणि शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. मी शाळेत जातो हे वाक्य पूर्ण झालं आणि त्या पूर्ण झालेल्या पूर्णत्वाचा बोध म्हणून त्या ठिकाणी भाषेच्या लेखनामध्ये छोटासा टिंब दिला जातो. त्यालाच आपण पूर्णविराम असं म्हणतो. दुसऱ्या वाक्यामध्ये राजू अभ्यास करतो. हा जो राजू अभ्यास करतो आहे त्याच्या शेवटी देखील टिंब आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? पूर्णविराम म्हणतो. म्हणजे कोणतंही वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण जे चिन्ह वापरतो त्यालाच पूर्णविराम असे म्हणतात. पुढचा चिन्हाचा प्रकार आहे प्रश्नचिन्ह. बोलत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाव व्यक्त करत असतो. त्यामध्ये प्रश्न विचारत असतो आणि मग तो प्रश्न विचारला आहे हे आपल्या उद्गारावरून समजत असतं, उच्चारावरून समजत असतं. उच्चाराचं जे टोनिंग आहे, त्याचा बोलण्यातला जो आरोह अवरोह आहे, त्याच्यावरून आपल्याला समजत असतं की प्रश्न विचारलेला आहे. परंतु लेखनामध्ये तो अर्थ स्पष्ट होण्यासाठी वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी आपणाला त्या प्रश्नाचा अर्थबोध होण्यासाठी आपणाला शेवटी चिन्ह द्यावं लागतं. त्या चिन्हालाच आपण प्रश्नचिन्ह असं म्हणतो. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आणि शेवटी प्रश्नचिन्ह. दुसरं वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आहे, आज कोणता वार आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह. म्हणजे मित्रांनो, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपण जे चिन्ह देतो त्या वाक्याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. त्या प्रश्नचिन्हावरून आपल्याला समजतं की प्रश्न विचारलेला आहे. मनातील शंकेचं समाधान होण्यासाठी समोरच्या प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीकडून आपणाला अपेक्षित प्रतिसाद हवा असेल आणि तो अपेक्षित प्रतिसाद अभिव्यक्त करण्यासाठी आपण जी प्रतिक्रिया देत असतो त्यालाच प्रश्न असं म्हणतात. आणि लेखनामध्ये प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. पुढचं चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. मित्रहो, माणसाचं मन हे अनेक भावनांचं भंडार आहे. माणसाच्या मनातून हर्ष, आनंद, दुःख, खेद, आश्चर्य, भीती, भय अशा विविध प्रकारच्या भावना व्यक्त करण्याचं साधन भाषेच्या माध्यमातून आपणाला अभिप्रेत आहे. परंतु ते व्यक्त करत असताना उद्गारातून आपल्याला ते समजतं. परंतु मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपणाला उद्गारवाचक चिन्ह वापरावं लागतं, ते लेखनामध्ये. आणि जर लेखनामध्ये आपण उद्गारवाचक चिन्ह वापरलं तरच आपणाला ते उद्गार आहेत याचा बोध होतो. उदाहरणार्थ, बापरे केवढा मोठा साप. हे जे उद्गार आहेत ते उद्गार आपणाला सर्वनाने समजतील की आश्चर्याच्या भावनेतून ते व्यक्त केलेले आहेत. परंतु लेखनामध्ये जर आपण त्या विशिष्ट शब्दांच्या नंतर विशिष्ट चिन्ह म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह नाही दिलं तर आपणाला त्या शब्दांचा, त्या बोलाचा भाव व्यक्त होत नाही, स्पष्ट होत नाही. म्हणून विशिष्ट शब्दांच्या शेवटी आपणाला चिन्ह द्यावं लागतं. त्याला आपण उद्गारवाचक चिन्ह म्हणतो. आणि उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय तर एक उभी रेष आणि त्याच्या खाली टिंब अशा पद्धतीचे हे चिन्ह आपल्याला काय करतं, मनातील भावनांचा उलगडा करतं. ते लेखनाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होतं.
दुसऱ्या वाक्यामध्ये शाबास खूप छान खेळलास. या ठिकाणी या वाक्यामध्ये शाबास नंतर आणि खेळलास नंतर चिन्ह आलेलं आहे, त्यास आपण काय म्हणतो, उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतो. अशा पद्धतीनं मनाच्या हर्ष, आनंद, दुःख, खेद, आश्चर्य, भय, भीती, विस्मय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना शब्दातून व्यक्त करण्यासाठी लेखनामध्ये आपण जे चिन्ह वापरतो त्यालाच उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात. पुढचं चिन्ह आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत. एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह. लाल अक्षरामध्ये आपणासमोर दिसतं आहे एकेरी अवतरण चिन्ह कंसात दिलेलं आणि निळ्या अक्षरामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह आपल्याला कंसात दिलेलं दिसतं आहे. आता हे एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं आणि दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं याचा आपण आता अभ्यास करूया. एकेरी अवतरण चिन्हामध्ये लेखकाचे वचन, संतवचने, ब्रीदवाक्य लिहिताना एकेरी अवतरण चिन्ह दिले जाते. उदाहरणार्थ, शिक्षण हेच बदलाचे साधन आहे असे महात्मा फुले म्हणत. महात्मा फुले यांचं वचन, त्यांचं जे शब्द आहेत, त्यांचे जे विचार आहेत ते आपणाला लेखनामध्ये एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवावे लागतात. म्हणजे महात्मा फुलेंचा हा विचार आहे, शिक्षण हेच बदलाचे साधन आहे, तो काय केलेला आहे, एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेला आहे. दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह. या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपल्या लक्षात येईल की तिथं कंसामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. एकेरी अवतरण चिन्हाच्या ऐवजी 2-2 चिन्ह दिली की त्याचं दुहेरी अवतरण चिन्ह होतं. चिन्ह एकसारखंच आहे, एकेरी अवतरण चिन्हामध्ये आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये फरक नाही. फक्त एकेरीमध्ये एकच चिन्ह देतो आणि दुहेरीमध्ये 2-2 चिन्ह देत असतो आपण. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते. उदाहरणार्थ, शिक्षकांनी सांगितले शांतता राखा व अभ्यास करा. आता शिक्षकाच्या तोंडचं काय वाक्य आहे, शांतता राखा व अभ्यास करा. शिक्षकांनी ते म्हटलेलं आहे, शिक्षकांनी ते उद्गार काढलेले आहेत, शिक्षकांनी ते वाक्य अभिव्यक्त केलेलं आहे. म्हणून शिक्षकाच्या तोंडचं वाक्य जसंच्या तसं न लिहिता ते काय केलेलं असतं, अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं असतं. आणि म्हणून त्या दुहेरी अवतरण चिन्हात वाक्य दाखवल्यामुळे आपणाला असा बोध होतो की ते वाक्य कुणीतरी म्हटलेलं आहे. म्हणजे शिक्षकांनी सांगितले शांतता राखा व अभ्यास करा. दुसरं वाक्य या ठिकाणी तुम्हाला लाल अक्षरामध्ये दिसतंय, राजूने सुचवले आपण त्यांना मदत करू. आता आपण त्यांना मदत करू या वाक्यामध्ये, या वाक्याला दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे, कारण ती सूचना कुणी मांडलेली आहे, राजूने मांडलेलं आहे. ते कुणी सुचवलेलं आहे, राजूने सुचवलेलं आहे. म्हणजे राजूच्या तोंडचं वाक्य आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जसंच्या तसं वापरलं. अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते. पुढचा जो राहिलेला विराम आहे त्याचं नाव आहे स्वल्पविराम. दोन छोटी वाक्य किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्या पुढे आपण स्वल्पविराम हे चिन्ह देतो. आपल्या लक्षात येईल स्वल्पविराम कधी दिला जातो. उदाहरणार्थ, अनुज, सिद्धार्थ, समीर, कार्तिक, आरव, मयूर हे मित्र आहेत. आता हे सगळी मित्रांची नावं आहेत, मुलांची नावं आहेत, परंतु मयूरनंतर स्वल्पविराम दिलेला नाही. अनुजपासून आरवपर्यंत स्वल्पविराम दिलेला आहे, परंतु मयूरनंतर स्वल्पविराम दिलेला नाही. म्हणजे शेवटचा शब्द वगळता काय केलेला असतो, स्वल्पविराम दिलेला असतो. शेवटच्या शब्दानंतर स्वल्पविराम दिला जात नाही. एकाच जातीचे अनेक शब्द आल्यानंतर वाक्यामध्ये आपण स्वल्पविराम देतो, परंतु स्वल्पविराम देत असताना आपण जी काळजी घ्यायची आहे ती काळजी काय आहे, तर शेवटच्या शब्दाच्या अगोदर स्वल्पविराम द्यायचा नाही. दुसरं वाक्य इथं, शेतात आंबा, चिक्कू, नारळ, जांभूळ, कडुलिंब, पेरू यांची झाडे आहेत. शेतामधल्या विविध झाडांचं वर्णन करत असताना, शेतामधल्या विविध झाडांचा उल्लेख करत असताना त्यांनी आंबा, चिक्कू, नारळ, जांभूळ, कडुलिंब, पेरू या झाडांचा उल्लेख केलेला आहे. परंतु आंबा, चिक्कू, नारळ, जांभूळ, कडुलिंब या प्रत्येक झाडाच्या नावानंतर स्वल्पविराम दिलेला आहे, परंतु पेरू या झाडाच्या नावानंतर स्वल्पविराम दिलेला नाही. कारण का, तर पेरू हे शेवटचं नाव आहे. पेरू हा शेवटचा शब्द आहे वाक्यातला,
म्हणून शेवटचा शब्द वगळता एकाच जातीचे शब्द आले तर आपण जे चिन्ह वापरतो त्यालाच काय म्हणतात, स्वल्पविराम म्हणतात. अशा पद्धतीने या विविध विरामचिन्हांचा वापर आपणाला सवयीने, सरावाने जास्तीत जास्त आपण केल्यानंतर त्याच्या संकल्पना आपल्या निश्चित दृढ होतात. आपण त्याचा वारंवार सराव करून ते बोलताना, लिहिताना आपण काय केलं पाहिजे, काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. त्यामुळे भाषेचा अर्थ आणि भाषेचं सौंदर्य निश्चित वाढतं. धन्यवाद मित्रहो.